बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता बांधकाम कामगारांना नवीन पेटी वाटप सुरू झालेल्या प्रत्येक बांधकाम कामगारांना इथं मिळणार आहे असा बरा फॉर्म 2 दिवसांमध्ये तुम्हाला पेटी इथं मिळणार आहे. आता ज्यांना कोणाला पेटी यासाठी नवीन पेटीमध्ये कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहे याचप्रमाणे तुम्हाला जर पेटी पाहिजे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बांधकाम कामगारांसाठी हजारो नोंदणीकृत बांधकामगारांना इथं नवीन पेटी वाटप इथं सुरू झालेलं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात अर्ज ते सुरू झालेले आहे हे सांगणार आहे. आता यामध्ये स्टीलचे डबे, ताट, वाट्या, ग्लास, कुकर, भांडी सेट, हेल्मेट, हातमोजे, रेनकोट, सुरक्षा बूट तर अशा विविध वस्तू आता नवीन पेटीमध्ये इथं मिळत आहे. तर आता बांधकामगारांच्या पेटीमध्ये नवीन वस्तू कोणकोणत्या आलेल्या आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव झाल्याच्या नंतर आपल्या इथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती याचप्रमाणे आपल्या इथे अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे तर अशा जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेला आहे. अर्ज कुठे सुरू आहे? सर्वप्रथम आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर जिल्हा कामगार कार्यालयामध्ये करू शकता. सेतू ऑनलाईन केंद्र, CSC ऑनलाईन पोर्टल, बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरून. तर आता कोण अर्ज करू शकतो? तर यामध्ये ज्यांची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी केलेली आहे, त्यांच्याकडे कार्ड आहे, 9 दिवस काम केलेल्याचा पुरावा आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तर आता हे यासाठी अर्ज करू शकतात. तर आता यामध्ये कोणकोणत्या बांधकामगारांना पेटीमध्ये मिळणाऱ्या कोणकोणत्या नवीन वस्तू ॲड झालेल्या आहे तर बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. तर सर्वप्रथम आता पेटीमध्ये मिळतं यामध्ये स्टील ताट मिळणार आहे, वाट्या, ग्लास, डबे, चमचे, त्याचप्रमाणे पाण्याचा डबा, पाणी ठेवण्यासाठी डबा, प्रेशर कुकर, भांडी संच, तवा, कढई, डब्बा, सीट. तर आता हे जे काही पेटीमध्ये इथं मिळत आहे, काय मिळत आहे? हे पेटीमध्ये तुम्हाला वस्तू इथं देण्यात येत आहे. याचप्रमाणे आता सुरक्षा साहित्य. तर आता सुरक्षा साहित्यामध्ये जे काही तुम्हाला इथं मिळत आहे सेफ्टी हेल्मेट, हातमोजे, रेनकोट, सेफ्टी शूज, मास्क. आता हे सुरक्षाचं साहित्य झालं. तर आता अशा विविध वस्तू इथं मिळत आहे. त्याचप्रमाणे आता 30 भांड्याचा संच बांधकामगारांना इथं मिळत आहे. त्यामध्ये ताट आहे, वाट्या आहे, पाण्याचे ग्लास आहे, जग आहे, कढई आहे, अशा भरपूर वस्तू यामध्ये आहे. आता आपण इतर उपयोगी वस्तू यामध्ये ब्लँकेट झालं, टॉर्च, प्लास्टिक जे काही स्टोअर बॉक्स, त्याचप्रमाणे घरगुती छोटा साहित्य संच हे बांधकामगारांना इथं मिळत आहे. आता जे काही तुम्हाला यामध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तू इथं मिळत आहे. तर आता यामध्ये कोणाला या योजनेचा लाभ इथं मिळत आहे? सर्वप्रथम आता बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी आहे तर अशांना मिळत आहे. महाराष्ट्र महामंडळात नाव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा, आधार कार्ड लिंक असणे देखील आवश्यक आहे. तर आता कोणकोणती कागदपत्र इथे लागणार आहेत? तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, 90 दिवस काम केल्याचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला इथं तुम्हाला लागणार आहे. तर आता पेटीसोबतच तुम्हाला एकूण मी सांगितल्याप्रमाणे 30 वस्तू इथं मिळत आहे जे की बांधकाम कामगारांना. तर यामध्ये 4 ताट तुम्हाला इथे मिळत आहे, वाट्या तुम्हाला 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1, पुन्हा पतले झाकणासह मध्यम 1, पतले झाकणासह मोठं 1, मोठा चमचा भात वाटपासाठी, मोठा चमचा वरण वाटपासाठी, पाण्याचा जग 2 लिटरवाला, मसाला डबा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची असा 3 डबे तुम्हाला इथं झाकणासह इथं मिळत आहे. यानंतर मोठी परात एक नग तुम्हाला मिळत आहे. प्रेशर कुकर 5 लिटरवाला एक तुम्हाला नग मिळत आहे. स्टीलची कढई तुम्हाला एक मिळत आहे. मोठी टाकी झाकणासह एक तुम्हाला मिळत आहे. तर आता तब्बल एकूण 30 वस्तू ह्या आहे. कॅल्क्युलेट करा तुम्ही एक 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 एक. तर एकूण ताट वाटे असे धरून एकूण 30 वस्तू तुम्हाला इथं मिळत आहे. तर याचा जो काही फायदा आहे ते घरातील भांड्यांचा खर्च वाचतो.
गरजू कुटुंबांना मदत होते, बांधकामगारांना थेट उपयोगी वस्तू मिळतात, आर्थिक बचत होते. तर आता बांधकामगारांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे? तर सर्वप्रथम आता बांधकामगाराच्या ऑफिशियल पेजवरती येऊन लॉग इनवरती क्लिक करा. जर तुमचं लॉग इनवरती पहिले ऑलरेडी लॉग इन नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता तुम्हाला जो काही मोबाईल नंबर त्याला टाकायचा आहे म्हणजे लिंक करायचा असेल तो मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे काही कार्ड आहे तुमच्याकडे बांधकामकाराचं ते कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. याचप्रमाणे कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला योजना निवडायची आहे. यामध्ये गृहोपयोगी भांडी संच योजना किंवा PT जी तुम्हाला पाहिजे असेल त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना आता बेसिक माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. यामध्ये तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित भरायचं आहे, आधारसारखं ज्यावर आधारवर व्यवस्थित आहे तेच. तुमचा पत्ता टाकायचा आहे, तालुका, जिल्हा, गावाचे नाव. तुमचा पत्ता लिहिल्यानंतर जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे न चुकता. IFSC कोड देखील तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. आता यासोबतच तुम्हाला आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिटवरती केल्याच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळते तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा. आता ऑफलाईन जर अर्ज करायचा असेल तर जिल्हा कामगार कार्यालयामध्ये चौकशी करा, माही सेवा केंद्रामध्ये अर्ज सादर करून चेक करा. तर आता फॉर्म कसा भरायचा आहे? नाव, बांधकामगाराचं कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, पत्ता, बँकची माहिती भरायची आहे. हे ऑफलाईन आहे. बांधकाम कामगारामध्ये कार्यालयामध्ये लेखी अर्ज देऊन आधार कार्ड, जॉब जे काही कार्ड आहे तुमचं ते, बँकेचा फोटो, बँकेचं पासबुक सोबत जोडायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे. तर आता अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, कार्डद्वारे देखील तुम्हाला तपासता इथं येणार आहे. आता अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं PT वाटप जिल्हा कार्यालयातून वितरित केले जाऊ शकते. तर आता सर्व अर्ज करताना काळजी घ्यायची, चुकीची माहिती भरायची नाही आहे, बनावट वेबसाईटवरून फॉर्म भरायचा नाही आहे, OTP कोणाला सांगायचं नाही आहे, चुकीचे बँक खाते नंबर देऊ नका. त्याचप्रमाणे महत्त्वाचे जे काय आहे अस्पष्ट कागदपत्र जर तुम्ही अपलोड केले तर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट होणार आहे. याचप्रमाणे आधार कार्डला बँक पासबुक लिंक असणे आवश्यक आहे. नाव मिसमॅच असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता बांधकामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता PT भांडीसाठी या अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अर्ज ऑनलाईन सुरू